नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आशादायक बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून तातडीची मदत मिळणार आहे. विशेष सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला होते. तर शेतकरी मित्रांनो, मात्र आता विमा कंपन्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष अत्यंत कठीण ठरले. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला. या परिस्थितीत विमा कंपन्यांनी घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या धाराशिव जिल्ह्यातील 5,33,000हून अधिक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपन्यांकडे नोंदवली होती. मात्र शेतकरी मित्रांनो, यातील सर्वाधिक म्हणजे 4,70,000हूनही अधिक अर्ज केवळ सोयाबीनचे पीक विम्यासाठी होते. विमा कंपन्यांनी या सर्व पूर्वसूचना तपासून मान्य केल्या असून त्यांनी 25% ग्रामीण नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मिळणारी मदत विमा कंपन्यांनी जाहीर केलेल्या नुकसान भरपाईनुसार प्रत्येकी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 6,200 ते 6,500 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकूण अंदाजे 250 ते 260 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही रक्कम येत्या 1 महिन्याच्या कालावधीत शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकरी मित्रांनो, स्थानिक लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या संपूर्ण प्रक्रियेसाठी विशेष त्यांना विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, विमा कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे सांगितले पण आहे. तर शेतकरी मित्रांनो, प्रशासनाची भूमिका जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करणे, विमा कंपन्यांशी समन्वय साधणे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. आता विमा रक्कम वितरणाची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रशासन सक्रिय आहे. तर शेतकरी मित्रांनो, या तातडीच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात अधिक नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. विमा कंपन्यांकडून सविस्तर पंचनामे आणि नुकसानीचे मूल्यांकन केले जात असून त्यानुसार अधिक मदत केली जाऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवायचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. विमा कंपन्यांकडून मिळणारी ही मदत बँक खात्यात थेट जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती अचूक असल्याची खात्री करावी. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही त्रुटी आढळल्यास त्या तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात. तर शेतकरी मित्रांनो, याशिवाय भविष्यात अशी नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळण्यासाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तर शेतकरी मित्रांनो, खरंच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांकडून मिळणारी ही मदत निश्चित दिलासादायक आहे. तर शेतकरी मित्रांनो, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा काही परिणाम प्रमाणात होईल. तर शेतकरी मित्रांनो, भार कमी होणार आहे. विशेष सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकऱ्यांना या मदतीमुळे पुढील हंगामाच्या तयारीसाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.